नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। चला बेसन मिरची करूत आपण। त्याला लागणारे साहित्य आहे, ही हिरवी मिरची आहे बघा, अशी जाड जाड साईडची घ्यायची आपल्याला। चटपट हिरवी मिरची, 1 वाटी बेसन, आणि धनिया पावडर, 1 लिंबू, लसूण आणि मीठ, लाल तिखट, हळद पावडर आणि कोथिंबीर। अगदी कमी साहित्यामध्ये झटपट बनणारी बेसन मिरची। असं आहे ना, देठ पण काढून घ्यायचं आणि समोरची बाजू पण काढून घ्यायची या प्रकारे। आणि आहे ना, असा चिरा मारून घेऊ आपण। याच्यामध्ये आपल्याला बेसन भरायचं आहे। हे बघा, मी सर्व मिरची आहे ना असे सेंटरमधून चिरून घेतलेले आहे, पूर्णपणे असे बघा। कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकू 2 चमच। याच्यामध्ये आपण बेसन आहे ना भाजून घेऊ। छान आहे ना, खरपूस भाजून घ्यायचं बेसन। कमी गॅसवर छान भाजून घ्यायचं, तांबूस कलर येईपर्यंत। बघा, छान भाजलं गेलं बेसन, छान खरपूस सोनेरी कलर आलेला आहे। आता आपण याला काढून घेऊत आणि गॅस बंद करूत। याच्यामध्ये काही गोळे वगैरे असतील तर आपण फोडून घेऊत। गरम आहे। तर मसाला टाकून घेऊत आपण सर्व, आणि लिंबू पण पिळून घ्यायचं। थोडं पाणी टाकून आमच्या घरच्या प्रकारे मी तुम्हाला सांगत आहे, नक्की एकदा ट्राय करा। असं आहे ना, भरून घ्यायचं मिरची। थोडं कोरडं वाटलं असेल तर आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं बेसनमध्ये। खूप छान असते, चवीला अप्रतिम। आणि आपण तेलामध्येच करत आहे ना, तर 2 दिवस पण थांबते ही मिरची। बघा, हे पूर्ण भरलेलं आहे। आपण जेवढा मसाला घेतला होता, बेसन घेतलं होतं, सर्व मी याच्यामध्ये पूर्ण भरलेलं आहे। आता याला आहे ना आपण फोडणी द्यायचं आहे। गॅसवर कढई ठेवली मी, आणि कढईमध्ये आता आपण तेल घालू 2 चमच। छान गरम होऊ द्यायचं तेल। आपलं तेल गरम झालेलं आहे, आणि आता आपण जिरं घालायचं। आता आपण एक एक मिरची आहे ना असं ठेवून द्यायची।
गॅस आहे ना कमीच ठेवायचा. अशा प्रकारे आहे ना आपण तेलामध्ये शिजवून घेऊत आता. आणि थोडं झाकण देऊ, 1-2 मिनिट छान शिजू द्यायचं. बघा अशी शिजली आहे मिरची. कमी गॅसवर छान वाफवून घ्यायची. छान पलटून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने छान दोन्ही साईड आहे ना भाजून घ्यायचं. बघा आणखीन आहे ना मी झाकण ठेवलेलं आहे. बघा शिजली आहे मिरची. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि रेसिपी पूर्ण बघा. माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. नंतर भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. श्री स्वामी समर्थ.